बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग 5. या राजा बाबू. लक्ष्मीबाईंनी राजांचं खणखणीत स्वागत केलं. राजा बाबू हे लक्ष्मीबाईंनी केलेलं नवं नामकरण राजनलाही आवडलं होतं. तसा लक्ष्मीबाईंचा एकूणच खाक्या खणखणीतच होता. बोलणं रोखठोक होतं, मतं स्पष्ट होती. माणूस म्हणजे कसा रेडीमेड पाहिजे बघा, बघितला की नजरेत फिट्ट बसला पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणूनच राजनला त्यांनी राजाबाबू म्हणून परीक्षेत पास करून टाकलं होतं. राजनही घरात चांगलाच रुळा होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वॉश घेऊन तो बाहेर आला आणि पेपर चालू लागला. लक्ष्मीबाईंचं बोलल्याशिवाय जमायचं नाही. त्यातून राजन आल्यापासून त्यांना हक्काचं माणूस भेटल्यासारखं झालं होतं. हां, बोला राजाबाबू, काय म्हणते तुमची कंपनी? सोफ्यावरच छानशी फतकल मारून बसत लक्ष्मीबाईंनी म्हटलं. मजेत, राजन उत्तरला. पण गंमत सांगू का? सांगा की. आजकाल कंपनीतून घरी यायलाही बरं वाटतं. पूर्वी नव्हतं असं कधी वाटलं. कसं वाटणार? पूर्वी आमच्यासारखी माणसं कुठे भेटली होती तुम्हाला? अगदी खरंय लक्ष्मीबाई, पण माझी तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. तक्रार आहे? काय म्हणून? लक्ष्मीबाई, तुम्ही मला अतिशय वाईट सवयी लावता आहात. वाईट सवयी? कंच्या हो? तुम्ही हल्ली माझी कामं मला करू देत नाही. रूम झाडू देत नाही, स्वतःचे कपडे धुवू देत नाही. मला तुम्ही आळशी आणि आयतोबा बनवताय. एवढंच ना? मग असू द्या. एवढंच नाही, आणखी बरंच काही. दुसरी वाईट सवय तुम्ही मला लावली आहे ती गरम गरम जेवणाची. इतकं गरम जेवण मी आजवर कधीही घेतलं नव्हतं, आणि ते इतकं टेस्टी असतं हेही मला माहीत नव्हतं. अव राजा बाबू, घरचं जेवण गरमच जेवायचं असतं. अहो हो, पण तव्यावरून पोळी थेट ताटात, हा प्रकार जरा जास्तच होतोय असं नाही वाटत तुम्हाला? गप्प बसा. तुमची काय नुकसानी होती या का? उगाच काहीतरी बोलायचं. अहो पण लक्ष्मीबाई, हे बघा, स्वयंपाकाचं सोडून इतर काय बोलणार असाल तर बोला, नाहीतर मी आत्ताच जाते. लक्ष्मीबाईंनी असा निर्वाणीचा इशाराच दिल्यामुळं राजन गप्पच बसला. आता विषय बदलणं भाग होतं, आणि खरं तर तेच राजनला हवंही होतं. खिडकीबाहेर वाळत घातलेल्या कपड्यांकडे पाहत त्यानं म्हटलं. लक्ष्मीबाई, मॅडमना पांढरा रंग एवढा आवडतो का हो? लक्ष्मीबाईंना त्याच्या बोलण्याचा रोख ध्यानात आला. तशा त्या फक्त हसल्या. दुसऱ्या रंगाची मॅडमना काय ॲलर्जी आहे की काय? राजननं प्रश्न केला. कशाची हलगर्जी? लक्ष्मीबाईंनी स्वतःला माहिती असलेला ॲलर्जीच्या जवळ जाणारा शब्द वापरीत म्हटलं. युनिफॉर्म आहे नव्हतं त्या शाळेचा? काय सांगायचं राजा बाबू. अव सोन्यावानी साजऱ्या साड्या आहेत बघा एक एक, पर समद्या ठेवल्यात कपाटात डांबराच्या गोळ्या घालून. ताई वापरणार तशा कट्टाळून मीच वापराया काढल्या काही काही. ही अंगावरची त्यातलीच. अच्छा, म्हणजे मॅडम पूर्वी अशा नव्हत्या? अशा म्हणजे हे जोगिनीचं रूप होय. छा, अव साड्याच काय, अदुगर तर ताई पंजाबी ड्रेस घालायच्या, जीनच्या पॅन्टी बी घालायच्या की. काही काही ड्रेस तर त्या स्वतः डिझाईन करायच्या. अहो काय रुबाब होता म्हणून सांगू. ताई म्हणजे नुसती बिजली होती, बिजली. फाडफाड इंग्लिश काय, ताडताड चालणं काय, अहो नजर ठरायची नाही. बाप लाडानं पुरीला म्हणायचा बी बिजली म्हणून. आय सी. राजन स्वतःशीच पुटपुटला. मनातल्या एका प्रश्नाचा त्याला आता उलगडा झाल्यासारखं वाटलं.
मॅडमना पाहिल्यापासूनच तो काहीसा विचारात पडला होता. दिनेशच्या मावशी कुठल्याशा आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका, म्हणजे कुणी जाडजूड चष्म्याच्या अतिशय पोक्त 50च्या वगैरे बाई समोर येतील असं वाटलं होतं त्याला. पण अपर्णा मॅडम तर 40च्याही वाटत नव्हत्या. चष्मा तर नव्हताच, पण चेहराही तसा शिक्षिकेचा नव्हताच. कुठल्याशा महोत्सवात राजननं एक बंगाली चित्रपट पाहिला होता. मॅडमना बघून राजनला त्या चित्रपटातल्या नायिकेचीच आठवण झाली होती. सतेज सुंदर कांती, ते रेखीव नाक, ती नाजूक जीवनी, ते भाऊक बोलके काळेशार डोळे, मेकअपचा कुठे लवलेशी नसलेलं ते स्वाभाविक सौंदर्य, किंचितसं गूढही. पांढऱ्या साडीत सैलशा अंबाड्यात, खरं तर काहीशा अजागळ अवस्थेत ही मॅडम किती सुंदर ग्रेसफुल दिसत होत्या. माणसाचा चेहरा सारं काही सांगून जातो, समोरच्याला वाचता आलं तर. राजननंही पाहता क्षणीच मॅडमचा चेहरा वाचला होता, पण तेवढाच. त्यानंतर मात्र एखादं पुस्तक मिटून टाकावं तसं झालं होतं. त्या पहिल्या भेटीत त्याच्याशी सहज मोकळेपणानं बोललेल्या मॅडम नंतर मात्र तेवढ्या खुलून कधी बोलल्याच नव्हत्या. अर्थात त्या वरकरणी अगदी व्यवस्थित बोलत, चौकशी करत, पण थोडं हातचं राखूनच. क्वचित बोलता बोलता दिलखुलास हसतही, पण नंतर लगेचच गंभीर होत. राजन बुचकळ्यात पडत असे. मॅडम त्याच्याशी कशा वागताहेत हे महत्त्वाचं नव्हतं, पण तो बघत होता एरवीही त्या कधी फारशा मजेत दिसत नाहीत. जणू स्वतःच्या घरातही खूप आनंदात राहण्याची त्यांनी स्वतःला मुभा दिलेली नव्हतीच. लय पुरीवर जीव बाप्पाचा, आणि पुरीचा बी बाप्पावर. ते गेले आणि समधी रयाच गेली बघा घरची. लक्ष्मीबाईंचे शब्द कानावर आले तसा राजन पुन्हा भानावर आला. थोडासा धीर करीतच त्यानं म्हटलं, लक्ष्मीबाई, मी एक विचारू का? म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. विचारा की. नाही म्हणजे मी कशाला नसत्या चौकशा करतोय असं नाही ना वाटणार तुम्हाला? अहो आता विचारा म्हणते तर. मॅडमच्या लग्नाचा कधी विषय निघाला नव्हता? राजन हाच प्रश्न विचारणार याची लक्ष्मीबाईंना कल्पना होती. त्यामुळे त्यांनीही फारसे आढेवेढे न घेता सांगून टाकलं, विषय काय निघायचा आहे? अहो लग्न बी ठरलं होतं. ताईंचा मित्रच होता कॉलेजमधला, विद्याधर. चांगली 4 वर्ष मैत्री होती. मग त्यो बघा ते MS का फिमेस म्हणतात ना, ते करायला तिकडं अमेरिकेत गेला. म्हणजे शिकायलाच हो. पण मग रमला तिकडंच. ताईंना विसरला असं नाही, पण त्याचं म्हणणं तू बी इकडंच ये, दोघं बी कायमचं राहू इकडं. ताईंना काय ते पटलं नाही. मग बरंच दिवस हा हा नाही नाही चाललं होतं. आखरीला मग नाहीच म्हटलं ताईंनी. आणि त्यानंतर हे पप्पांचं असं झालं. मग काय राहूनच गेलं सगळं. म्हणजे हे शाळेचं प्रकरण त्यानंतरचं? होय. ते आप्पासाहेब मित्र होते पप्पांचे. ते आले आणि ताईंना समजावून बिमजावून शाळेत घेऊन गेले. मी म्हणले जाऊ दे, तेवढाच ताईंचा जीव रमल. आता मला काय कल्पना हो ह्यांची कसल्या टाईपची शाळा आहे ती. राजनला हसूच आलं. का बरं? कसल्या टाईपची आहे ताईंची शाळा? छा, काय विचारू नका. ती शाळा मागं लागली आणि ताईंचा वनवासच सुरू झाला बघा. काय अवतार करून घेतलाय बघताय ना. मी म्हणले अहो पांढरी तर पांढरी, पण इस्त्री करून तरी साडी घालावी का नाही? कशाचं काय? साडीला इस्त्री नसतीया का केसाला फणी नसतीया? एवढा साजरा चेहरा हाय, पण अवतार म्हणजे असा की कायमचं सुतकच धरलंय जणू. मला नाही पटत. बोलून बोलून थकले मी, पण काय उपयोग नाही. ही समधी त्या आप्पासाहेबाची करणी आहे बघा. करणी? तर काय, स्वतः माळकरी तू माळकरी.
वर समद्या गावाला टाळकरी करा निघालाय. राजनला हसू आवरे ना. एकदा पाहिलंच पाहिजे ते आप्पासाहेबांना. त्यानं म्हटलं, वय वय, एकदा शाळेत जाऊन बघाच तुम्ही. एवढं आली पोरं आणि काय काय थेरं करत्यात. कसला तो बेंगरूळ ड्रेस घालत्यात. ती फताकडी सुरवार काय, तो ढगळा झब्बा काय, डोक्यावर गांधी टोपी काय, नशीब धोतर नेसून शिंडीरा काय नाही सांगत. पोरं तरी काय कपाळावर बुक्का लावून इट्टला इट्टला करीत बसत्यात. आता हे काय पोरांचं वय असतं काय भजन कीर्तन करायचं. मी ते आप्पासाहेबाला म्हणते, अरे बाबा तू एक बसला सांगायला राग फासून. तुला नाही स्वतःचं घर ना दार, पण त्या पोरासनी कशा पायी नादी लावतोस. अहो मुलांवर चांगले संस्कार करत असणार ते. कशाचं संस्कार. लक्ष्मीबाईंनी उसळून म्हटलं, घरदार आई बाप समद सोडा म्हणायचं आणि चला झोपडपट्टीत गटार उपसायला. कसे आई बाप तरी पाठवतात कळत नाही. एवढं शिकवायचं सवरायचं आणि पोरगं मोठं झालं की म्हणणार, मी जातो कल्याणमध्ये धरण बांधायला, मी जातो मसनात कल्याण करायला. देशाची सेवा म्हण. आई बाप बसनात का इकडे भीक मागीत. वराडीमध्ये म्हणतात ना, घरची म्हणते बुवा बुवा आणि बाहेरची लय चुळी शिवा. तशातला प्रकार आहे. इतके दिवस मनात खदखदत असला सगळा राग लक्ष्मीबाई बाहेर काढत होत्या आणि राजन शांतपणे पण तितक्यात उत्सुकतेने ऐकत होता. या अशा माणसांबद्दल त्यालाही कुतूहल होतच. लक्ष्मीबाई, त्यानं म्हटलं, अहो ही माणसं तुमच्या आमच्यासारखी नसतात, वेगळी असतात. त्यांचा जन्मच दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी झालेला असतो. अशी सेवा केली, दुसऱ्यांसाठी देह झिजवला की आयुष्याचं सोनं होतं म्हणतात. काय घेऊन मडवायचं ए. लक्ष्मीबाईंनी एकदम उसळून म्हटलं, समद्या आयुष्याचं मातेरं करायचं आणि म्हणायचं सोनं झालं. कसला न्यावा. तेवढ्यात फाटक उघडल्याचा आवाज झाला. तसं दोघांनी बाहेर पाहिलं. अपर्णा ताईच आत येत होत्या. अगं बाई, ताई आल्याच की, म्हणत लक्ष्मीबाई लगबगीनं उठल्या आणि आत जाऊ लागल्या. तेवढ्यात आत येत अपर्णाताईंनी म्हटलं, लक्ष्मीबाई, तुमची ती रेडीमेड कॉफी आणा बघू पटकन. वय वय करीत लक्ष्मीबाई तिरक्या नजरेनं राजनकडे पाहत आत सटकल्या. हसतच अपर्णाताई सोप्यावर बसल्या आणि त्याने नेहमीच्या सवयीनं हुश्य केलं. काय म्हणतायत लक्ष्मीबाई. त्यांनी म्हटलं, अगदी जोरदार तक्रारी चालल्या असतील नाही माझ्याविषयी. राजन काही न बोलता फक्त हसला. वाटलंच मला. अपर्णाताईंनी म्हटलं, आजवर त्यांना कोणी भेटलंच नव्हतं ना माझ्या तक्रारी ऐकायला. आता तू भेटलायस, सगळं उट्ट काढत असतील त्या. तक्रारी कसल्या मॅडम. राजननं म्हटलं, तुमच्याविषयीच बोलत होत्या त्या, हे खरं आहे, पण ते बोलणं सगळं जिव्हाळ्यापोटीच होतं. असो, आल्या आल्या आपला विषय नको. अपर्णाताईंच्या मनात आलं. बरं, ते माझं राहू देत. त्यांनी म्हटलं, तुझं कसं चाललंय. काय म्हणते तुझी सर्व्हिस. उत्तम. आमच्या दिनेशच्या बरोबरच असतोस ना तू. हो, पण तो सेल्स पाहतो, मी मार्केटिंग बघतो. म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग वेगळं का असतं. म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. म्हणजे रे काय, उगाच अडाणी म्हणून थट्टा करतोयस माझी. छे छे, थट्टा नव्हे, खरंच तसं आहे. तुम्हाला उदाहरण देऊ का. तुमचंच घ्या. कुणी तुम्हाला ताई म्हणतं, कुणी मॅडम म्हणतं. आता यात काय फरक आहे. म्हटला तर आहे, म्हटला तर नाही. राजनचं ते बोलणं ऐकून अपर्णाताईंना खळखळून हसूच आलं. खरं तर त्या तशा थोड्या दमूनच शाळेतून परतल्या होत्या, पण राजनशी 4 शब्द बोलताच शिनवटा कुठल्या कुठे गेला होता. पण बोलता बोलता राजननं मार्केटिंगवरून विषय सरळ आपल्यावर आणून ठेवला आहे, हेही त्यानं जाणवलं.
स्वतःचा विषय त्यांना नको होता आणि म्हणूनच गाडी पुन्हा मार्केटिंगवर नेण्याच्या इराद्यानं त्यांनी म्हटलं, पण काय रे, हे तुमचं मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं रे? त्यांनाही जाणवलं त्यांच्या स्वरात नकळत एक खिजवलेपणा आला होता. असं काही फार महत्त्वाचं असतं की काय ते, असंच जणू त्या विचारत होत्या. राजनलाही ते जाणवलं. हसतच त्यानं म्हटलं, आमचं हे जे मार्केटिंग क्षेत्र आहे ना मॅडम, ते खूप इंटरेस्टिंग असतं आणि चॅलेंजिंगही. मुख्य म्हणजे आजच्या जगात तर त्याला पर्यायच नाही. अपर्णाताईंना हसू आलं. साधी एक नोकरी ती काय आणि केवढा त्याचा तोरा? बापरे, त्याने थोडं उपरोधानच म्हटलं. तुझ्या मार्केटिंगशिवाय जगाचं चालायचंच नाही म्हण की. नाहीच चालायचं. अपर्णाताई पुन्हा हसल्या. त्यात थोडंसं कौतुक होतं, पण अजूनही बराचसा उपरोध होताच. राजनही मग इरेला पेटला. हे मी तुम्हाला पटवून देऊ शकतो, त्यानं म्हटलं. मला सांगा, आज अगदी भाजीवालीकडे आणि कामवालीकडेही मोबाईल आलाय ना? आजच्या जगाचं मोबाईलशिवाय चालू शकेल? नाही. ही जी मोबाईल क्रांती झाली आहे ती मार्केटिंगशिवाय होऊ शकली असती? त्यात काय आहे? जी वस्तू उपयोगाची आहे, फायद्याची आहे, ती लोक घेतातच. त्यात मार्केटिंगचं काय मोठं कौतुक आहे? ओके, एक सांगा, स्वयंपाकाच्या गॅसशिवाय आज चालू शकेल का? नाही चालणार. पण हाच गॅस जेव्हा पहिल्यांदा बाजारात आला तेव्हा लोक तो घ्यायला घाबरत होते. स्फोट झाला तर, आग लागली तर भीती वाटत होती. आणि ते स्वाभाविकच होतं, कारण नवं प्रॉडक्ट होतं म्हणून त्यावेळी लोकांना समजावून सांगावं लागलं. बाबांनो, यात काही धोका नाही आहे. हा तुमच्या उपयोगाचा आहे, फायद्याचा आहे. तो का वापरावा, कसा वापरावा हे शिकवावं लागलं. ते सगळं कुणी केलं? ते तुम्ही केलं? हो, आम्ही केलं. आमच्या मार्केटिंगनं केलं. पहिल्यांदा प्लॅस्टिकच्या बादल्या बाजारात आल्या तेव्हा काय झालं? छे छे म्हणाले लोक. काय वेड लागलंय का? आमचं तांबं आणि पितळ कसं दणदणीत. हे कसलं प्लॅस्टिक तुमचं? तकलादू आणि हलकं. दूधसुद्धा काचेच्या बाटलीत भरलं तर शुद्ध आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलं तर अशुद्ध, असंच म्हणत होते ना सगळे. आज काय झालंय? प्लॅस्टिकशिवाय आमचं पान हलत नाही. कुणामुळे झालं हे सगळं? कुणीतरी बाबांनो हे वापरा म्हणून सांगितलं तेव्हाच ना. अपर्णाताई अजूनही हसतच होत्या, पण त्यातला उपरोध मावळला होता. आता त्यात कौतुकच राहिलं होतं. आम्ही फक्त वस्तू विकत नाही मॅडम, राजन बोलतच राहिला. आम्ही नव्या कल्पना, नव्या संकल्पना रुजवतो. लोकांच्या आज असल्या गरजा तर भागवतोच, पण नव्या गरजा निर्माणही करतो, नव्या अपेक्षा निर्माण करतो, नव्या आकांक्षा जागवतो. अगदी रोजचं आयुष्यही अधिक समृद्ध, अधिक सुखद, अधिक हवंसं बनवतो. जमेल तितकं हे जग सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. अगं बाई, एवढं सगळं का करता तुम्ही? येस मॅम. दॅट्स व्हॉट वी डू थ्रू मार्केटिंग. वी एनरिच लाईव्स, वी चेंज लाईव्स. राजनच्या बोलण्यात थोडा अभिनिवेश होता खरा, पण तो अगदी मनापासून भरभरून बोलतोय हेही अपर्णाताईंना जाणवत होतं. स्वतःच्या जॉबविषयी इतकं मनस्वी बोलणारा तरुण त्या प्रथमच पाहत होत्या. मिस्टर राजन चौधरी, त्यांनी म्हटलं. येस मॅम. यू सीम टू बी व्हेरी पॅशनेट अबाउट युअर वर्क. येस मॅम, आय ॲम, राजन उत्तरला. इनफॅक्ट आय एम पॅशनेट अबाउट एव्हरीथिंग आय डू. आता हे बोलायचं काही कारण होतं का? मिस्टर राजन चौधरी, तुम्ही थोडे आगाऊ पण आहात बरं का? असं बोलावंसं अपर्णाताईंच्या मनात आलं. तेवढ्यात लक्ष्मीबाई कॉफीचे कप घेऊन बाहेर आल्या. घ्या राजा बाबू, कॉफी घ्या, त्यांनी म्हटलं.
हे बरं आहे लक्ष्मीबाई, अपर्णाताईंनी म्हटलं. आधी कॉफी राजाबाबूंना सांगितली मी, तरी मला मात्र नंतर. अहो, तुमच्यासाठी कवाच थांबले होते ते. घ्या ही तुमची. लक्ष्मीबाईंनी खुलासा आणि कॉफीचा कप दोन्ही एकदमच देत म्हटलं. ते तुम्ही काही म्हणा लक्ष्मीबाई, पण राजाबाबूंचं जरा जास्तच कौतुक चाललंय, एवढं खरं? अपर्णाताईंचा आरोप नाकारण्याऐवजी लक्ष्मीबाई फक्त हसल्या. काय राजाबाबू, कॉफी जमली की नाही? त्यांनी प्रश्न केला. प्रश्नच नाही, एकदम रेडीमेड. पण लक्ष्मीबाई, तुमची कॉफी इतकी खास कशी काय जमते हो? तुमचं ट्रेड सिक्रेट आहे तरी काय? माझं सिक्रेट भाई? अहो, आपल्या माणसांसाठी कॉफी बनवायची झाली की मी थोडी माया मिक्स करते तिच्यात. लक्ष्मीबाईंच्या उत्तरानं राजन, अपर्णाताई दोघंही छानसं हसले. ताईंचा मूड बरा दिसतो हे पाहून लक्ष्मीबाईंनी म्हटलं. बरं ताई, आज मसाला भरून वांग करते, तुम्ही बी खाताल ना? अपर्णाताईंनी उत्तर दिलं नाही. त्या फक्त रोखून बघत राहिल्या. तसं लक्ष्मीबाईंनी म्हटलं. अहो, लई दिवस झाले, आज राजाबाबूंसाठी करेन म्हणते. ठीक आहे, करा, अपर्णाताईंनी थोडं कुर्र्यातच म्हटलं. पण तुम्ही खाताल ना? ते बघेन मी. का तुमच्यासाठी वेगळी भाजी करू? अपर्णाताईंनी काही उत्तर दिलं नाही. हे दोघींचं काय चाललंय राजनला कळे ना. मॅडमना मसाल्याचं काही खायचं नाही का? त्यानं लक्ष्मीबाईंना म्हटलं. मग माझ्यासाठी तरी कशाला करताय? त्यांना तिखटाचा त्रास होत असेल तर. छे रे, तसं काही नाही, अपर्णाताईंनी म्हटलं. पण जेवणाचं तरी किती कौतुक करायचं ते. आमच्या लक्ष्मीबाईंना नाही उद्योग. काहीतरी बोलू नका ताई, लक्ष्मीबाईंनी म्हटलं. मी काय जगा वेगळा स्वयंपाक करते का? मीठ मसाला काय बाकीचे घालत नाहीत? मी म्हणते, वापरायचाच नव्हता तर एवढा त्याचा शोध तरी कशाला लावला असता हो माणसांनी? लक्ष्मीबाई, पुरे हं आता, अपर्णाताईंनी जरा चढ्या आवाजातच म्हटलं. तुम्ही आणखी तुमचं तत्त्वज्ञान ऐकवू नका मला. जेवणं खाणं इतकं का महत्त्वाचं असतं? असतंच, शेवटी माणूस सगळं पोटासाठीच करतो ना. आणि मला हेच कळत नाही, कसं तरी आपलं चव मारून खाल्लं म्हणजे अंगी लागतंय वय. लक्ष्मीबाई, सांगितलं ना, तुमचं लेक्चर नकोय मला. जा, करा तुम्हाला काय करायचं ते. होय, करणारच आहे मी. अगदी रोजच्या रोज चांगलं चमचमीत करूनच घालणार तुम्हाला. बघू तरी काय त्रास होतोय त्यो. तुमच्याबरोबर उगाच राजाबाबूसनी कशाला सपक आणि अळणी खाया घालू? लक्ष्मीबाई, राजानं त्यांना अडवीत जरा खरमरीत स्वरातच म्हटलं. हे पहा, हे घर मॅडमचं आहे. त्या जे खात असतील तेच माझ्यासाठीही करायचं, दुसरं काहीही करायची गरज नाही. अरे, साध्या जेवणावरून एवढा वाद कशाला हवा? लक्ष्मीबाई, काय मसाल्याचं वांगं करताय ना? करा, खाईन मी. झालं समाधान की आणखी काय करणार आहात? काही नाही, 4 पापड तळील म्हणत होती. लक्ष्मीबाईने जरा चाचरत आपलं घोडं पुढं दामटलं. हां, करीत अपर्णाताई उठल्याच. तळा, पापड तळा, हवी तर भजी सोडा, उद्या पावभाजीचा बेत करा, होऊ देत तुमच्या मनासारखं. वाह राजाबाबू, कानामागून येऊन चांगलेच तिखट झालात की. बाकी बरोबरच आहे, लोकांच्या सवयी बदलायच्या, त्यांची छान सुरळीत चाललेली आयुष्य बदलून टाकायची, हा तर छंदच आहे तुम्हाला. मार्केटिंगवाले ना तुम्ही. छान, उत्तम. बोलता बोलता अपर्णाताई आत निघूनही गेल्या. लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्यावर छोटी लढाई जिंकल्याचं समाधान झळकत होतं. राजनचा चेहरा मात्र गंभीरच होता. लक्ष्मीबाई, त्यानं म्हटलं, तुम्ही प्लीज माझ्यासाठी मॅडमना काही बोलत जाऊ नका. तुमच्यासाठी नाही राजाबाबू, लक्ष्मीबाई जरा हळुवार स्वरात म्हणाल्या.
मलाच राहावं ना म्हणून बोलली मी. आवाज किती वरीस हे चाललंय. चव मारून खायचं, मन मारून राहायचं. बरं नुसतं खायचं पियाचं नाही. मी समजून हाय. कधी पलंग सोडतील आणि चटईवरच पडतील. कुठं रात्रीचं उठून गार पाण्याने आंघोळच करतील. हे जगणं का काय? शरीराचं असं हाल केलं म्हणजे मनाला समाधान वाटतंय होई का शांती भेटते? राजन लक्ष्मीबाईंकडे बघतच राहिला. काही क्षणांपूर्वीच तो मॅडमशी गरजा वाढवण्याबद्दल बोलत होता. इथे मॅडम असलेल्या गरजाही नाकारत होत्या. स्वतःच्या घरात स्वतःलाच असं नाकारण्यात त्यांना काय समाधान मिळत असावं? त्या काय साधत असाव्यात? राजनलाही प्रश्नच पडला. राजाबाबू, लक्ष्मीबाईने आश्वासक स्वरात म्हटलं, तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. आज लई दिसांनी ताई राजी झाल्यात. तुमचा पायगुणच म्हणायचा. आता असा फरमास मसाला वाटते ना की नुसत्या वासानं जीव कासावी झाला पाहिजे. राजनकडे बघून डोळे मिचकावीत हसत हसतच लक्ष्मीबाई आत गेल्या. राजन विचारात पडला. मॅडम आज मसाल्याचं वांग खायला राजी झाल्यात या छोट्याशा गोष्टीचाही लक्ष्मीबाईंना केवढा आनंद झाला होता. पण नाहीतरी आनंद असा छोट्या छोट्या गोष्टीतच तर असतो. राजनच्या मनात आलं. फक्त हे त्याला कळत नव्हतं, हा छोटा छोटा आनंद मॅडम स्वतःला का नाकारीत होत्या, की त्यातच त्यांना काही मोठा वेगळा असा आनंद होत होता. जमलं तर या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. राजनं ठरवलं. कारण एक नक्की होतं. मॅडम त्याला आवडल्या होत्या आणि त्याने आनंदात असावं असं त्याला अगदी मनापासून वाटत होतं. येस मॅम, त्यांनी स्वतःशीच हसत म्हटलं. आय सिन्सिअरली विश यू शुड बी हॅपी बिकॉज यू डिझर्व टू बी हॅपी. मी आत येऊ का? कार्यालयाच्या दारातून प्रश्न कानी आला. तसं अपर्णाताईंनी दाराकडे पाहिलं. 40शीतील एक बाई अदबीनं विचारत होत्या. बहुधा कुणा विद्यार्थ्याच्या पालक दिसत आहेत हे जाणवून अपर्णाताईंनी चटकन उठत, या ना, या बसा म्हणत त्यांचं स्वागत केलं. चेहरा त्यांना ओळखीचा वाटत होता, पण आठवत तर नव्हतं. मी मिसेस खरे, अतुल खरेची आई. स्वतःची ओळख करून देत त्या बाईने म्हटलं. 8वीत आहे अतुल आपल्या शाळेत. असं होय? अपर्णाताईंनी एकदम उलगडा झाल्याप्रमाणे म्हटलं. तरी मी विचार करत होते, तुमचा चेहरा ओळखीचा का वाटतोय? अहो किती साम्य आहे तुमच्या आणि त्याच्या चेहऱ्यात. हो, अगदी माझ्यावर गेलाय तो. म्हणजे फक्त रूपाच्या बाबतीत. आणि हुशारीच्या बाबतीत बाबांवर. अरे वा, म्हणजे दोघांमधलं सर्वोत्तम ते उचललंय त्यानं. हो ना, उलट झालं असतं तर मात्र पंचायत झाली असती. मिसेस खरेंच्या त्या प्रांजळ विनोदानं अपर्णाताईही अगदी मनमोकळेपणानं हसल्या. शाळेत त्या सहसा गंभीरच असत. अतुल खरे हा अतिशय हुशार गुणी विद्यार्थी होता. गेल्याच वर्षी सर्वच्या सर्व विषयात सर्वप्रथम येण्याचा विक्रम केला होता त्यानं. साहजिकच त्याच्या आईला भेटून अपर्णाताईंना आनंदच वाटत होता. खूप म्हणजे खूपच हुशार आहे अतुल, अपर्णाताईंनी म्हटलं. एक पाठीच आहे म्हणा ना. शिवाय हस्ताक्षरही फारच सुंदर आहे हं त्याचं. अगदी दृष्ट लागावे असं. स्वतःच्या मुलाची प्रशंसा ऐकून मिसेस खरे सुखावल्या खऱ्या, पण तरीही त्यांचा चेहरा काहीसा गंभीरच होता. अपर्णाताई, मला त्याच्याविषयी जरा बोलायचं होतं, त्यांनी गंभीरच्या स्वरातच म्हटलं. बोला ना, बोला. पण तुम्हाला थोडा वेळ आहे ना? अहो भरपूर वेळ आहे, आणि अतुलसाठी तर मी नसला तरी काढू शकते. बोला तुम्ही. काय आहे ताई, जरा प्रॉब्लेम झालाय. थोडंसं अवघडल्या स्वरातच मिसेस खरेंनी म्हटलं. कसला प्रॉब्लेम? अपर्णाताईंनी काहीसं काळजीच्या स्वरातच म्हटलं. प्लीज मिसेस खरे, अगदी मोकळेपणानं सांगा.
काय झालं ताई, परवा म्हणजे रविवारी आम्ही एक सिनेमा पाहायला गेलो होतो. माझे मिस्टर, मी आणि अतुल. कुठला सिनेमा? हा प्रश्न अपर्णाताईंच्या ओठावर आला होता, पण त्यांनी तो विचारणं टाळलंच. ते काही फारसं महत्त्वाचं नव्हतंच. अतुल प्रथम नाहीच येत म्हणत होता. मला अभ्यास करायचा आहे म्हणाला. पण हेच म्हणाले, सारखं पुस्तकात डोकं खुपसण्यापेक्षा एखादा दिवस तरी चल, रिलॅक्स होशील. बरं मग? अहो, तो तयार झाला, आलाही. पण नंतर असं झालं की त्याला नेलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटलं. म्हणजे झालं तरी काय? आता हिंदी चित्रपट म्हटल्यावर हिरो हिरोईन्सचे काही रोमॅन्टिक सीन्स असणारच की नाही? पण कसं सांगू तुम्हाला, असाच एक सीन सुरू झाला आणि हा चक्क रडायलाच लागला. रडायला लागला? अपर्णाताईंनी आश्चर्यानं विचारलं. थिएटरमध्येच? शिवाय माझ्या अंगावर ओरडला मोठ्यानं, असले घाणेरडे पिक्चर मला नाही बघायचेत म्हणून. अरे बापरे. अहो, इतके ओशाळलो आम्ही, हे तर संतापलेच. शेवटी तसाच अर्धवट पिक्चर सोडून आम्ही घरी निघून आलो. ते ऐकून अपर्णाताईही चांगल्याच गंभीर झाल्या. आणि तसा काही भलता सलता सीन नव्हता हो, मिसेस खरेंनी म्हटलं. अगदी नॉर्मलच होता. पण याला काय झालं कळलंच नाही. मी काय म्हणते ताई, अतुल आता 8वीत आहे. काही गोष्टी त्याला कळायला हव्यात नाही का? खरंय तुमचं, अपर्णाताईंनी म्हटलं. हे असं व्हायला नको होतं. अगदी त्याला नसेल आवडलं तरी त्यानं फार तर पुढच्या वेळी मी येणार नाही म्हणायचं होतं. सगळ्यांसमोर तुमच्या अंगावर ओरडणं हे नक्कीच चुकीचं आहे. तेही मी म्हणेन जाऊ दे, पण रडायचं काय? कशासाठी? हे काय मला कळतच नाही. तुम्हीही काळजी करू नका, मी बोलेन त्याच्याशी, समजावेन त्याला. हे तर इतके अपसेट झालेत की शाळा बदलू म्हणतायत. छे छे, असं तडकाफडकी काही ठरवू नका. अतुल अतिशय गुणी मुलगा आहे. आमच्या शाळेलाही तो हवाच आहे. तसा आम्हालाही तुमच्या शाळेबद्दल आदरच आहे हो. इतर शाळेतली आजकालची मुलं बघतोच ना आम्ही. नाही नाही ते बोलत असतात. भाषा तर ऐकवत नाही त्यांची. तुमच्या शाळेत मात्र खूप चांगले संस्कार होतात. आणि तरीही तुम्ही म्हणताय अतुलला काढून घ्यायचं? छे हो, हे जरा तापट आहेत म्हणून बोलून गेले एवढंच. एरवी हे स्वतः तरी कुठे फार सिनेमा बघतात. अलीकडचे हाणामारीचे पिक्चर्स आम्हाला पण आवडत नाहीत. पण तरी परवाच्या प्रकारामुळं काळजी वाटते अतुलची. तुम्हाला खोटं वाटेल, पण आता हा घरात असेल तर मी टीव्हीवरचं छायागीतही बघत नाही. न जाणो एखादं गाणं बघून हा पुन्हा भडकायचा. अपर्णाताई हसल्या. अतुलच्या चिडण्याची मिसेस खरेंनी चांगलीच धास्ती घेतली होती. नाही नाही, इतकं काही विचकायचं कारण नाही, अपर्णाताईंनी म्हटलं. मी नक्की बोलेन त्याच्याशी, समजावून सांगेन त्याला. थँक्स. बरं आहे, येते मी. वेळ घेतला तुमचा. छे हो, उलट फार बरं झालं तुम्ही येऊन भेटलात ते. मुलं कशी वागताहेत इकडं पालकांचं लक्ष हवंच. बोलत बोलत अपर्णाताईंनी दारांपर्यंत येऊन मिसेस खरेंना निरोप दिला. त्या मागे वळणार तोच त्यांनी पाहिलं. विश्वासरावांची आलिशान कार शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली होती. त्यांना आश्चर्य वाटलं. विश्वासराव सहसा फोन केल्याशिवाय येत नसत. बरं झालं आपण कार्यालयातच आहोत ते, अपर्णाताईंच्या मनात आलं. त्या वर्गावर असत्या आणि विश्वासराव येऊन परत गेले असते तर त्यांना चुकल्यासारखं झालं असतं. विश्वासरावांचं शाळेत येणं हे शाळेच्या दृष्टीनं नक्कीच महत्त्वाचं होतं. विश्वासराव उद्योग व्यापात किती गुंतलेले असतात त्याची अपर्णाताईंना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यांनी शाळेत येण्यासाठी काढलेला वेळ हा नक्कीच मोलाचा होता. अपर्णाताईंनी शाळेची सूत्रे हातात घेतल्यापासून विश्वासरावांची त्यांना खूपच मदत झाली होती.
पालिकेच्या त्या सत्कार समारंभानंतर आज विश्वासराव प्रथमच येत होते. त्यांच्या स्वागतासाठी अपर्णाताई दाराशीच उभ्या राहिल्या. शाळेच्या आवारातून कार्यालयाच्या दिशेने येणारे विश्वासराव किती रुबाबदार दिसत होते. शैक्षणिक कार्याला असा उद्योगपतींचा पाठिंबा लाभला तर आणखी काय हवं, अपर्णाताईंच्या मनात आलं. जिना चढून विश्वासराव वर आले तसं अपर्णाताईंनी त्यांचं अदबीनं स्वागत केलं. दोघेही कार्यालयात गेले. बसा ना विश्वासराव, असं अपर्णाताईंनी म्हणण्यापूर्वीच अगदी सहजपणे विश्वासराव बसलेही. बरं झालं तुम्ही ऑफिसमध्येच आहात, विश्वासरावांनी म्हटलं. वर्गावर असतात तर फक्त चेक ठेवून जाणार होतो. चेक? हो, कोटाच्या खिशातून चेक काढून अपर्णाताईंकडे देत विश्वासरावांनी म्हटलं. हा शाळेच्या ग्रंथालयासाठी जमा करा. हे काय विश्वासराव, तुम्ही गेल्याच महिन्यात 2 लाखांचा दिलाय? हो, पण हा चेक माझा स्वतःचा नाही आहे, आमच्या सोशल क्लबचा आहे. रिसीट त्यांच्याच नावाने करायची. अपर्णाताई हसल्या. विश्वासराव, त्यांनी म्हटलं, तुम्ही शाळेला भेट दिलीत की आमची शाळा 1,00,000-2 लाखांनी तरी श्रीमंत होऊन जाते. खरं सांगू विश्वासराव, तुमचा देणग्यांचा सपाटा पाहून मला तर दडपणच येतं कधी कधी. छे छे, तुम्ही अजिबात दडपण घेऊ नका. कार्य चांगलं असलं की देणग्यांचा ओघ आपोआप सुरू होतो. मी तर म्हणतो देणग्या देऊ शकणारे पुष्कळ असतात, पण घेण्याची पात्रता असणारे फार थोडे. आप्पासाहेब, तुम्हा मंडळीकडे पाहून आम्हाला देतानाही हुरूप येतो. ते सगळं खरं विश्वासराव, पण देणगी देण्यासाठीही तशी दानत असावी लागते. विश्वासराव हसले. खरं सांगू अपर्णाताई, त्यांनी म्हटलं, आम्ही या देणग्या देतो ना, त्या चक्क एका स्वार्थापोटी देतो. स्वार्थापोटी? म्हणजे स्वतःची समजूत घालण्यासाठी. काय आहे अपर्णाताई, आम्ही बिझनेसवाले दिवस रात्र पैसा कमवण्यासाठी झटत असतो. पैसा पुष्कळ मिळवतो आम्ही, पण तुमच्यासारख्या माणसांकडे पाहिलं की आमची सगळी मिजाज उतरून जाते. म्हणजे मी नाही समजले. तुमच्यासारखं उभं आयुष्य एखाद्या कार्याला वाहून घ्यायचं धैर्य कुठं आहे आमच्याकडे? कुठेतरी याची खंतच वाटत राहते. मग यांना त्या मार्गानं ती खंत कमी करायची. फुल ना फुलाची पाकळी म्हणून देणगी दिली की जरा बरं वाटतं. निदान एका चांगल्या कार्यात खारीचा वाटा उचलतो आहोत असं समाधान वाटतं. हा तुमचा विनय आहे विश्वासराव. तुम्ही करता आहात ते कामही काही कमी महत्त्वाचं नाही आहे. सगळ्यांनीच शाळा चालवायच्या म्हटल्या तर उद्योग कुणी उभारायचे? देशाला त्याचीही गरज असतेच की. विश्वासराव छानसं हसले. चला, त्यांनी म्हटलं, तुमच्या तोंडून हे ऐकून बरं वाटलं. विश्वासराव, तुमच्यासाठी चहा कॉफी काही मागू? चालेल, खरं म्हणजे आवडेल. अपर्णाताईंनी फोनवरून कॉफीची सूचना दिली. विश्वासराव कॉफीसाठी थांबले याचं त्यांना बरंच वाटलं होतं. नाहीतरी त्यांना विश्वासरावांशी थोडं बोलायचं होतंच. विश्वासराव, बरं झालं तुम्ही थांबलात ते, त्यांनी म्हटलं. मला तुमच्याशी बोलायचं होतंच. तुम्हाला आठवतं विश्वासराव, त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं होतं. आप्पांच्या सत्काराला काही नगरसेवकांनी का विरोध केला ते तुम्ही सांगत होतात. अपर्णाताईंचं बोलणं ऐकून विश्वासरावांचा चेहरा एकदमच गंभीर होऊन गेला. हा विषय नसता निघाला तर बरं झालं असतं, त्यांच्या मनात आलं. तो टाळावा या हेतून त्यांनी चटकन म्हटलंही. जाऊ दे अपर्णाताई, तो विषय काय आता संपला आहे. कशाला हवा तो? तुम्ही म्हणता ते खरे विश्वासराव, तो विषय तसा संपलाच आहे. माझा सत्कार व्हायचा तो होऊन गेला. मी तरी काय, माझा का केलात, आप्पांचा का नाही केलात असं विचारला थोडीच जाणार आहे. मी विचारते आहे ते केवळ माझ्या माहिती करता. तुम्ही म्हणाला होतात तो एक नाजूक मुद्दा आहे. तो कोणता हे मला जाणून घ्यायचं आहे.
मुद्दा नाजूक आहे खरा, म्हणूनच त्यावर बोलणं मलाही अवघड वाटतंय. विशेषतः या वास्तूत ती चर्चा करणं मला वाटतं कदाचित ते योग्य व्हायचं नाही. अपर्णाताईंना आता जरा अधिकच उत्सुकता वाटू लागली. काही दिवसांपूर्वी अजित परदेशीनंही असंच म्हटलं होतं, मला जे बोलायचंय ते या वास्तूत बोलणं योग्य होणार नाही. आज विश्वासरावही तेच बोलत होते. असं का व्हावं? अपर्णाताईंना कळेना. या वास्तूत मोकळेपणानं बोलण्याची मुभा का नसावी? त्यावेळी अजितला बोलतं करण्यासाठी जे म्हटलं होतं तेच त्यांनी विश्वासरावांनाही म्हटलं. विश्वासराव, अहो तुम्ही काही वावगं का बोलणार आहात? छे, वावगं नाही, पण जरा नाजूक बाब आहे. शिवाय अप्पासाहेबांविषयीच असल्यानं जीव रेटत नाही. आता मात्र अपर्णाताईंची उत्सुकता कमालीची ताणली गेली. जे काही विश्वासरावांना सांगायचं होतं ते ऐकल्याशिवाय राहणं त्यांना आता शक्यच होणार नव्हतं. प्लीज विश्वासराव, त्यांनी म्हटलं, तुम्ही मला असं कोड्यात टाकू नका. का असेल ते सांगून टाका प्लीज. ठीक आहे, आता सांगायलाच हवं. झालं काय, आपल्या प्रशालेच्या कार्याची दखल घ्यायची यावर एकमत झालं तरी अप्पांच्या विषयी एकमत होत नव्हतं. तुम्हाला मी त्या दिवशी बोललो तो म्हणजे त्यांच्या संघाच्या पार्श्वभूमीचा हिंदुत्ववादाचा मुद्दा होताच. पण विमलाताई भागवत म्हणून एक नगरसेविका आहेत, त्यांनी अचानक वेगळाच मुद्दा काढला. त्या म्हणाल्या, देशासाठी जगायचं म्हणून अप्पांनी स्वतःचा संसार मांडला नाही, पण त्यासाठी त्यांनी जो आटापिटा केला तो नेमका कुठल्या तत्वात बसतो? म्हणजे मला कळालं नाही. तुम्हाला माहिती आहे अपर्णाताई, अप्पांच्या घरात कित्येक वर्ष स्त्रीला प्रवेश नव्हता. पुढे सायन्सशाळा सुरू केल्यानंतर काही मुलांच्या आया अप्पांना भेटण्यासाठी येऊ लागल्या, पण त्यांना येऊ नका सांगणं शक्यच नव्हतं. मग काय, अशी कुणीही स्त्री, मग ती एखाद्या विद्यार्थ्याची आई म्हणून आली असली तरी ती गेल्यानंतर अप्पा म्हणे घरची फरशी पाण्यानं धुवून घेत असत, स्त्रीचा स्पर्श झाला म्हणून. छे, हे शक्यच नाही, अपर्णाताईंनी ताडकन म्हटलं. अप्पा असं कधीही करणार नाहीत. लोक उगाच काहीतरी उठवतात. काही क्षण थांबून विश्वासरावांनी म्हटलं, हे कदाचित अतिरंजित असू शकेल, पण हेही तितकंच खरं की ब्रह्मचर्य पाळणं सोपं नसतं. त्यासाठी काही नियम बंधनं पाळावीच लागतात. अप्पांनी कुठली बंधनं पाळली त्यांचं त्यांनाच माहिती. पण हे सारं आत्ताच्या काळात शक्य होणार नाही, मान्यही होणार नाही. त्या विमलाताई तर म्हणाल्या, हे म्हणजे स्त्रीला अस्पृश्यच नव्हे तर अपवित्र मानण्यासारखं आहे, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. अपर्णाताई गप्पच राहिल्या. त्यांच्या नजरेसमोर कुणा विद्यार्थ्याची आई घरात येऊन गेल्यानंतर घराची फरशी धुणाऱ्या अप्पांचं चित्र दिसत राहिलं. अर्थात हे सगळं जुनं झालंय अपर्णाताई. विश्वासरावांनी म्हटलं, ब्रह्मचर्य पाळण्यासाठी तरुण वयात अप्पांनी असं काही केलं असेलही, पण त्यातून ते केव्हाच बाहेर आले आहेत. तुम्हाला तर मानसकन्या म्हणून त्यांनी प्रशालेचं प्राचार्य केलं आहे. आता संस्थेचा कन्यका विभागही सुरू झाला आहे. तेव्हा या गोष्टीला आपण फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. फक्त एकच आहे. विश्वासराव बोलायचं थांबले तसं अपर्णाताईंनी म्हटलं, थांबलात का विश्वासराव? बोला ना. पूर्वी अप्पांनी कुठले नियम केले होते स्वतःसाठी हा भाग आपण सोडून देऊ, पण आज संस्थेतल्या तरुणावर ते कुठले संस्कार करताहेत हे नक्कीच महत्त्वाचं ठरतं. एकतर निश्चित संस्थेचा संचालक हा ब्रह्मचारी, अप्पांच्या भाषेत सांगायचं तर संन्याशीच असला पाहिजे असा अप्पांचा आग्रह आहे. एवढंच नाही तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी संसारात न गुरफटता देशकार्याला वाहून घ्यावं असंच त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना त्यांच्यासारखेच अनेक संन्यासी कार्यकर्ते घडवायचे आहेत. ते त्यांना नेमके कसे घडवत आहेत, कोणते संस्कार त्यांच्यावर करताहेत
याविषयी मग प्रश्न उभे राहतात. हा प्रांत तसा अवघड आहे अपर्णाताई. हे म्हणजे म्हणतात ना, ते असिधारा वृत्त असतं. फार थोड्यांना पेलता येतं ते, पण त्या प्रयत्नात अनेकांची फरफट मात्र होऊ शकते. मला अशा काही केसेस माहिती आहेत. इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू. मनातलं सगळं बोलून टाकल्यामुळे विश्वासरावांच्या मनावरचं दडपण हलकं झालं होतं. पण त्याचं बोलणं ऐकून अपर्णाताईंच्या मनावर मात्र चांगलंच दडपण आलं होतं. कॉफी आली तशी दोघांनीही ती काही न बोलताच घेतली. सॉरी अपर्णाताई, विश्वासरावांनी म्हटलं. तुम्हाला डिस्टर्ब करावं हा हेतू नव्हता माझा. पण शेवटी काय, जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारावीच लागते. काही प्रश्न अवघड वाटले तरी आज ना उद्या त्यांना सामोरं जावंच लागतं. एनिवे, तुम्ही उगाच फार दडपण घेऊ नका. या विषयावर आपण पुन्हा बोलू कधीतरी. एकतर निश्चित तुमचं कार्यक्षेत्र प्रशालेपुरतं मर्यादित आहे. संस्थेच्या सगळ्या धोरणांशी तुमचा तसा संबंध येत नाही. सो जस्ट रिलॅक्स, ओके? बरं चला, मला निघायला हवं. अपर्णाताईंचा निरोप घेऊन विश्वासराव निघून गेले खरे, पण जाता जाता त्यांच्या मनात एक मोठं वादळच उठवून गेले. खुर्चीला खिळल्यासारख्या अपर्णाताई बसूनच राहिल्या. हा एक धक्काच होता त्यांच्यासाठी. डोकं अक्षरशः सुन्न बधीर होऊन गेलं. दोन्ही हातांनी कपाळ दाबत त्याने डोळे गच्च मिटून घेतले. पण विश्वासरावांचे ते शब्द कानाशी घुमतच राहिले. हे तसं असिधारा वृत्त असतं अपर्णाताई. साऱ्यांना ते पेलतंच असं नाही, पण त्या प्रयत्नात अनेकांची फरफट मात्र होते. मी तरी हे असिधारा वृत्त कशासाठी घेतलं आहे? अचानक हा प्रश्न अपर्णाताईंच्या मनात आला आणि त्या चमकल्याच. आजवर त्याने हा प्रश्न कधी स्वतःला केलाच नव्हता. आता मात्र हा प्रश्न त्यांना स्वतःला विचारावा लागणार होता. त्याचं उत्तरही शोधावं लागणार होतं. आजवर असा काही प्रश्न पडला की ते आप्पांकडे जात असत. आप्पा त्यांना सारं कसं छान समजावून सांगत असत. पण यावेळी ते शक्य नव्हतं. अपर्णाताईंना अजित परदेशीचे शब्द आठवले. त्यानं म्हटलं होतं, यापुढे माझ्या प्रश्नांची उत्तर मी स्वतःच शोधणार आहे. मनाच्या त्या विलक्षण अस्वस्थ संभ्रमित अवस्थेतही अपर्णाताईंनी मग स्वतःशीच म्हटलं, मीही तेच करणार आहे. यापुढे माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतःच शोधणार आहे. होय, मी स्वतःच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.